नमस्कार, मी नम्रता वागळे। संध्याकाळचे 7 वाजलेत। आपण पाहताय पुढारी न्यूज आणि आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचं विश्लेषण आढावा आपल्याला या बुलेटिनमध्ये घ्यायचा आहे। सुरुवातीला राजकीय बातमी अर्थातच। आधी विरोधात असणारे अजित पवार महायुतीत आल्यानंतर बारामतीतून विजय शिवतारे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे आणि अजितदादांचं टेन्शन वाढलंय आणि त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना वर्षावर येऊन भेटण्यासाठी फोन केला। आज वर्षा बंगल्यावरती शिवतारे दाखल झाले आहेत आणि त्याला तब्बल 6 तास होऊन गेलेले आहेत। मात्र तरीही मुख्यमंत्री शिंदे यांनी अद्याप त्यांची भेट घेतलेली नाहीये। विजय शिवतारे वर्षा बंगल्यावर वेटिंगवर आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवतारेंची टाळाटाळ सुरू आहे का अशा चर्चा रंगायला लागल्यात। गेल्या विधानसभा निवडणुकीआधी विजय शिवतारे कसे आमदार होता ते बघतो असं म्हणत अजितदादांनी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं आणि ते चॅलेंज त्यांनी पूर्ण केलं। शिवतारेंचा आमदारकीत पराभव झाला होता। या जुन्या वैरामुळे ज्यावेळी शिवतारे लोकसभेच्या रिंगणात उतरले असं कळतंय। निखिल चव्हाण आपल्याला अपडेट देत आहेत। निखिल, 6 तास झाले तरीही शिवतारे वेटिंगवर। नक्कीच नम्रताजी, पाहायचं झालं तर गेल्या 6 तास या ठिकाणी आहेत ते विजय शिवतारे वर्षा बंगल्यावरती येऊन थांबलेले आहेत। आज काल संध्याकाळी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं, चर्चा करण्यासाठी मुंबईमध्ये येण्यासाठी सांगितलं, तर आज सकाळी ते लागलीच हेलिकॉप्टरनी या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर ते वर्षा निवासस्थानी आहेत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दुपारी 1 वाजल्याच्या नंतरपासून आतापर्यंत विजय शिवतारे हे वर्षा बंगल्यावर आहेत, परंतु अद्याप मुख्यमंत्र्यांची भेट आहे ती विजय शिवतारे यांच्याशी झालेली नाहीये। त्यांची जी मागणी आहे ती संपूर्णपणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरच मी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करेल असं देखील विजय शिवतारे यांनी याआधी सांगितलेलं आहे। तर बारामतीतील जी काही उमेदवारी आहे त्याच्यावरून हा संपूर्णपणे नाट्यरंग रंगलेला असताना विजय शिवतारे यांचं नक्की काय म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सांगणार आहेत आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर ते माध्यमांशी बोलून आपली भूमिका जी काय आहे ती स्पष्ट करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं गेलेलं आहे। परंतु गेले 6 तास झाले वर्षा निवासस्थानी शिवतारे येऊन बसलेले आहेत, परंतु मुख्यमंत्री आणि शिवतारे यांची जी भेट आहे ती अद्याप झालेली नाहीये। मुख्यमंत्री आज सकाळी ठाण्यामध्ये होते। ठाण्यातील संपूर्णपणे कार्य करून ते या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाल्याच्या नंतर आता अजूनपर्यंत त्यांची जी भेट आहे ती शिवतारेंची या ठिकाणी झालेली नाही अशी बातमी आहे ती कळते आणि नक्कीच थोड्या वेळातच ही भेट पूर्ण होईल आणि त्यानंतरच शिवतारे यांचं नक्की काय म्हणणं आहे ते मुख्यमंत्र्यांच्या समोर शिवतारे मांडतील आणि त्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील। नम्रता।